विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी। आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही। आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस। संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86। कराडसाठी 90 11 16 93 99। पुलाची किंमत ही माहीत नसणारे श्रेयासाठी पुढे। वाळवा शिरगाव पुलावरून आमदार जयंत पाटलांचा विरोधकांना टोला। वाळवा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने वाळवा येथे आयोजित प्रचार सभेत आमदार जयंतराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला। वाळवा शिरगाव पुलाच्या कामावरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना त्यांच्या माहितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। प्रचाराच्या सभेत बोलताना जयंतराव पाटील म्हणाले की सध्या काही लोक पुलाच्या कामाची श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हीच हा पूल केल्याचा दावा करत सुटले आहेत। मात्र या पुलासाठी किती निधी लागला आणि त्याची नेमकी किंमत किती आहे याची साधी माहितीही कदाचित या लोकांना नसेल। ज्यांना कामाचा आवाकाने त्यामागचा खर्च माहीत नाही ती लोक केवळ निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी विधाने करत आहेत। वाळवा शिरगाव दरम्यानचा 34 कोटी रुपयांचा पूल हा आमच्याच प्रयत्नातून आणि सत्ता काळात मार्गी लागला आहे असं स्पष्ट करत पाटील यांनी विरोधकांना जमिनीवरची कामे पाहण्याचा सल्ला दिला। जनतेला सत्य माहीत असून केवळ प्रसिद्धीसाठी केले जाणारे दावे टिकणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंतराव पाटलांनी थेट पुलाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हा हल्लाबोल केल्याने वाळव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। वाळवा तालुक्यात अनेक योजनांमध्ये वाळवा शिरगाव पूल देखील 34 कोटी रुपये खर्च करून आपण बांधलेला होता। त्याचा परिणाम हा झाला की शिरगावसारखं गाव आमचं वाळवे तालुक्याशी आणि इस्लामपूरशी जोडलं गेलं आणि कृष्णा नदीवर कुठेही जावा सगळ्यात उंच पूल हा वाळव्याचा पूल आहे। दुनिया पाण्याखाली बुडेल पण वाळव्याचा पूल मित्रांनो तुमचा पाण्याखाली बुडणार नाही। पूल बांधताना कमी अंतरात बांधायचा असतो पण मी आग्रह धरला की शिरगावमधून बाहेर आल्या पूल सुरू झाला पाहिजे, नाहीतर मग पुढे बंधाऱ्यावर आहेच पूल। आणि म्हणून सगळ्यात कृष्णा नदी सगळ्यात जास्त रुंद जिथं आहे तिथं हा पूल आपण बांधला। आणि हा पूल अशोक चव्हाण बांधकाम मंत्री असताना त्यांच्या मतदारसंघात मी पाणी परवाने आणि काही प्रकल्प मंजूर केले। त्या बदल्यात खुश होऊन ते म्हटले जयंतराव काही झालं तरी तुमचं काम 1 नंबरला घालतो, म्हणून सेंट्रल रोड फंडासाठी CRF मध्ये महाराष्ट्र सरकारची जी यादी जाते त्यात वाळवे गावातला वाळवा टू शिरगाव पूल हा 1 नंबरला होता। आता दुसरी लोक आता येऊन सांगतात आम्ही पूल केला पण आश्चर्य वाटतं, त्यांना पुलाची किंमती कदाचित माहीत नसेल। पण हा सगळ्यात महागडा मोठा पूल हा बांधला कारण मी 2014ला म्हटलेलो की आम्ही पूल बांधू, पण तो पूल बांधताना वेगवेगळे प्रयत्न केले पण आपलं सरकार त्यावेळी नव्हतं आणि त्यामुळं काही प्रश्न त्यावेळी तयार झाले। पण मला सांगायला आनंद होतो की आपल्या शिरगाव आणि वाळव्याच्या मध्ये एक चांगली सुविधा आम्ही उभी केली। वाळवा